धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भवर गावात जुन्या शेतीच्या वादातून चुलत भावाने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली। या हल्ल्यात राजेश राठोड वय 33 वर्ष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राजेश हा घरासमोर दुचाकीवर बसला असताना त्याचा चुलत भाऊ शैलेश राठोड वय 28 वर्ष याने मागून येत धारदार कुऱ्हाडीने कपाळावर वार केला। गंभीर जखमी झालेल्या राजेशला प्रथम साद्राबाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात त्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टर इरफान यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी अमरावतीला रेफर करण्यात आले। कुटुंबीयांच्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी शेतीच्या धुऱ्याच्या वादावरून दोन्ही कुटुंबात मतभेद निर्माण झाले होते। त्याच जुन्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांनी तपास सुरू केला। फरार झालेल्या आरोपी शैलेश राठोड याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे। भैया क्यों मारा उसने मालूम ही नहीं सर। कैसे हम घर में थे, खाना खा रहे थे। कैसे मारा? कुल्हाड़ी से। कितने बजे मारा होगा? वो है करीबन 8 बजे मारा, 8 साढ़े 8। अच्छा, कोई झगड़ा वगैरह उससे? नहीं, कुछ नहीं रहा। तो कौन गांव के तुम? और वो मारने वाला भी? मारने वाला भी। क्या नाम है उसका? उसका शैलेश कालू सिंह राठौर। हमेशा वो ऐसे ही करता सर। कोई के भी साथ में एक श्यामा नाम का भी लड़का था, उसके भी साथ में अनहोनी हुई थी तो उसके पिताजी ने बुला के ले गया और वो दबा हुआ दिया और बीच में उसको पकड़ के मारे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।